सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उतरेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती चला तुम्ही सगळी पूजा करून घ्या चल. हे मंगलमूर्ती विनायका गणपती बाप्पा, तू आमच्याकडे पाहुणा म्हणून आलास, आमच्यात राहिलास. आम्हाला वर्षभर येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्याची ताकद देणारे दिवस. अशीच कृपा आमच्यावर राहू देत. आमच्या घरात सुखशांती लाभू देत. हा आणि आमचा राणादा इंटरनॅशनल कुस्ती जिंकू दे. बाप्पा मी बी कुस्ती जिंकू दे. गणराया, या समद्यांची इच्छा पूर्ण होऊ दे ही तुझ्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. मंगल मूर्ती काय सर, आता तुमची का बाकीच्यांची नेमकी कोणाची इच्छा पूर्ण होणार आहे? आमचीच. आजपासनं भांडणाचा मोर्या झालाय चंदे, बघ जरा. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. अहो कशाला लागते डॉल्बी बिल्बी? झालं की दणक्या विसर्जन. लाडू तो असला नाचलाय की नाही? काय लाडू? काका बुक्का तर पुढच्या वर्षी गणपती केव्हा आणायचा? पुढच्या वर्षी. लवकर नाही येणार. लाडू गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं तूच म्हणला ना, मग लवकर येणार. येणार. अरे पुढच्या वर्षी. शिरपती महादू, अरे हे समद आवरून घ्या आणि नीट समद लावून घ्या. तो मी जेवणाचं बघते. हा राधे, ये माझ्या मदतीला. राणा भाऊजी
काय झालं हो जाऊबाईसनी? कुठं काय काय नाही अहो काय कसं नाही, कायम हसतमुख असणाऱ्या जाऊबाई सणासुदीचं एवढं तोंड पाडून गेल्या म्हणून विचारलं. तब्येत बिब्येत ठीक आहे ना व? वय गणपतीची लईच दगदग झाली असेल थोरल्या ताई साहेबांनी, वय का नाही? नाही ग चंदे, कामाची जाऊबाईसनी कधी बी दगदग होत नाही बघ. खरं काम लई आनंदाने करतात, हे काहीतरी वेगळंच आहे. राणा भाऊजी काय झालंय आम्हासनी सांगा. नाही वहिनी, मला वाटतं कामाची दगदग झाली असणार लय. हा चंदे, हे बघ, जाऊबाईसनी आज अजिबात काही कामं लावायची नाहीत. वय वय त्यांना कामाची लई दगदग झाल्या. राणा भाऊजींकडनं ऐकलं ना आता? वय तेव्हा आजची समधी कामं आम्ही करणार. येत्यास? हा गोदाक्का, सूरज, हा काय झालं तुला माहिती आहे का? नाही हो. हा राणादाने विसर्जनाला उशीर केला ना व, म्हणून चिडले असणार वहिनी. हा मी बघून येतो. अरे हळूहळू. हा इथनं पुढे तुम्ही स्वतःला एकटे समजू नका, मी आहे की. इथनं पुढे तुम्ही जसं सांगशील तसंच. मग दे प्रॉमिस. प्रॉमिस. शब्द देतो तुम्हाला. राणाचा शब्द म्हणजे शब्द, बदल नाही. माऊ काय झालंय? काय झालंय माऊ? तू रडतेस का? तुला काय लय काम पडतेत काय? सांग की माऊ काय झालं? काका बोका आबा काय रे लाडू, कसलं ओरडतोय? माऊ रडत्या. का? माहित नाही, मी विचारलं तर का बोललीच नाही. लाडू 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 लाडू. काय रे लाडू, हात पाय धुतलं तू? नाही अरे बाळा, बाहेर ना आलं की हात पाय तोंड धुवायचं असते. चल आमच्या बरोबर. नाही, मला वरती जायचंय. वरती जायचंय? एक मिनिट इकडे ये, तू इथं बस जरा. बरं तू बस जरा, गंमत आहे गंमत आहे. हा काय लाडू शेठ, हा काय काम काय आहे वरती? काकी माऊ रडायला. रडायल्या? हो बाई, का र का का म्हणून रडायल्या र? माहित नाही मला. असं आहे बाय. बरं लाडू, आम्हाला सांग, तुझी माऊ असं जोर जोरात रडायल्या का एकदम असं हळू थोडं थोडंच रडायल्या? हवावर रडायला आणि लय रडायला. हे बघ लाडू, असं मोठी माणसं रडत असतील का नाही तर बारक्यांनी त्यांच्या जवळ जाऊ नये. तू एक काम कर, तू तू आतमध्ये चल, तुला लाडू देतो मस्तपैकी. चल. मला नको लाडू. अरे नग कसा,
अरे बाबा लई मोठी बातमी दिलीस तू. तुझं तोंड तर गोड करायला पाहिजे की नाही. चल बरं चल. पण माऊला डाल्या. अरे तुझ्या माऊला काही होत नाही र. राणा भाऊजी गेल्यात की नाही आता माऊची काळजी घ्यायला. हा तू चल. नाहीतर एक काम कर, तू आज जा, चंदीला सांगतो आम्ही तुला मस्तपैकी लाडू द्यायला. जा 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 हा. जा जा. ए चंदे, आपल्या लाडूला लाडू दे बाई. लाड्या खरं लई भारी बातमी दिलीस बघ. अहो खरंच चूक झाली माझ्याकडे. मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढं मनाला लावून घेशील. पण आलो का नाही टाइमात. नाही म्हणजे जरा उशीर झाला, पण विसर्जन चुकलं नाही ना. व या वर्षी झालं तसं पुढच्या वर्षी होणार नाही. ह्यो रानाचा शब्द आहे. अहो आता कसं लोक मनाला लावून घेत आहे. म्हणलं ना व परत उशीर होणार नाही म्हणून. का गेला होता सखीकडे? विसर्जनापेक्षा ती जास्त महत्वाची झाली आहे का आता? इकडे सगळे घरातले तुमची वाट बघत होते आणि तुम्ही तिच्याकडे. का? म्हणजे ते सखी मॅडम कडे गेलो म्हणून तुम्हाला नाही राग आलाय वय. हो, आलाय मला राग. या इकडे तुम्ही चिडलायत आणि तिकडे सखी मॅडम चिडल्यात माझ्यावर. मधल्यामध्ये माझी चटणी झाली आहे. तिला कशाला येईल राग? तिचा काय संबंध? हे फॉर्म भरायची शेवटची तारीख. हे फॉर्म भरून दिला नाही ना व, म्हणून बैसटल्यात त्या. मग मी बी जरा तावत तावत बोललो, मला घर नाही, घरातली माणसं नाहीत म्हणून किंमत नाही, असं लय काय काय बोललो. जर कमी रडायचंच बाकी होत्या. अहो कसं वसं समजवलं मी त्यासनी. तेवढ्यात तुम्ही आला आणि चिडून निघून गेला. म्हणजे हो, असं का बोललात तुम्ही तिला? ते रागाच्या भरात बोललो. हो, पण एखादी व्यक्ती दुखावली जाईल असं का बोललात तुम्ही? हो त्यांनी फॉर्म भरणं मला धारेवर धरलं होतं. काय ऐकायलाच तयार नाहीत. त्यासनी माणसापेक्षा फॉर्म महत्वाचा. आणि तुम्ही फॉर्म भरून देत नाहीत हे त्यासनी कसं सांगणार. आणि त्यांचं आपलं सारखं फॉर्म फॉर्म फॉर्म. मग मला बी राग आला. मग ते गेलं तोंडात. हो, पण फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे हे मला का सांगितलं नाही? तुम्ही ऐकायच्या कंडिशन मध्ये होता का? जो आपला नाकावर राग धरून इकडे तिकडे फिरत होता. मग कसं सांगणार? अच्छा, म्हणजे तुम्ही सांगितलं नाही, तुमची चूक आहे. म्हणजे माझीच चूक म्हणा. तिकडे त्या सखी मॅडम मी माझीच चूक म्हणताय. तुमच्या दोघींमध्ये अडकलंय बघा मी. आता तुमची चूक आहे म्हणल्यावर बोलणारच ना. खरंच कात्रीत सापडले बघा मी तुम्हा दोघींच्या. आता तो फॉर्म घ्या आधी, नाही तर परत कात्रीत सापडा.
हे समजा आधी करून दिलं असतं एवढं समजा रामायण घडलंच नसतं. अच्छा, म्हणजे चूक माझी आहे म्हणा की. तर काय नाही नाही म्हणजे माझीच चूक आहे. नाही, चूक माझीच होती. मीच जरा चुकीचा विचार केला. कसला चुकीचा विचार? सांगा की. म्हणजे फॉर्मचं महत्व माझ्या लक्षात आलं नाही म्हणून म्हणाले. काही नाही ग, जोर जोरात फायटिंग सुरू असणार आहे आतमध्ये. बरं ताई साहेब, अहो मग अशी मोठमोठ्यांदा आवाज येत होतो, आता कसं काही येणं झालाय आवाज? अगं आता एवढं झालंय म्हणल्यावर मुळ मुळ रडत बसली असेल मास्तरी. काय चंदे, या टायमाचा गणपती पावला का नाही? अरे ताई साहेब, बोललंच खटकं उडालं दोघांमध्ये. आता हे खटका अजून वाढणार. हा. आम्ही वाढवणार. अगं चंदे, विसर्जनाच्या टायमाला भांडणाचं आगमन झालंय. आता यांच्या प्रेमाचं बी कसं विसर्जन होत आहे ते बघतो. भारीच की मग ताई साहेब, कधी नाही ते तुमच्या मनासारखं व्हायलंय. आता हितनं पुढं आमच्याच मनासारखं होणार आहे. हा. नुसतं बघत बसतो. झालं? हो. अरे वा, हे गेलो नाही आलो बघा. जोवर सखी मानवासनी फॉर्म देत नाही तोवर त्यासनी काय चैन पडणार नाही बघा. आलं. अहो, मी काय म्हणते, मी पण येऊ का सोबत? तुम्ही या टायमाला? हो, मी विसर्जनाच्या वेळेला तुम्हाला बोलवायला आले तेव्हा सुद्धा काही न बोलता निघून आले. सखीला विसर्जनाला ये असंही नाही म्हणाले. आणि त्यात तुम्ही सुद्धा नको तेवढं बोललात तिला. वाईट वाटलं असेल. होय, वाईट तर वाटलंच ना त्यासनी. मग मी येते ना सोबत, तेवढंच तिला बरं वाटेल. चालतंय की, चला. हो, आवरून घेऊयात, चला. होय. हा. अहो एकदा का फॉर्म दिला की फॉर्मचा इशे कट. अहो आज दणकून खाणार आहे बघा मी. चल. ताई साहेब, यांच्या प्रेमाचं विसर्जन होणार म्हणून म्हणला होता सा. आणि हे काय? अगं पण या दोघांची भांडणं आपण आपल्या कानाने ऐकली होती की नाही? होय. मग हा, मग आवाज बंद झाला तेव्हा भांडण मिटलं असेल. तुम्ही एवढी जीवतोड मेहनत करायला सा, पर तुमच्या मनासारखं काय बी होईना झालंय. खऱ्याची दुनियाच राहिली नाही.